नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या न्यू व्हिडिओमध्ये. मी आज एक्सप्लोर करणार आहे मनोरी. मी मनोरीला जात होतो, मग त्याच्या अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर मला असं एक भव्य मंदिर भेटलं आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. ते मंदिर त्या जागी आहे ना, त्या जागेचं नाव आहे हलोली. चला तुम्हाला ते मंदिर दाखवतो, सोबत राहा व्हिडिओमध्ये. या त्या मंदिराचं नाव आहे श्री शिवशक्ती धाम हलोली. आणि त्या मंदिरात देवी जी आहे ना, ते मी तुम्हाला आता नाही सांगत. तुम्ही सोबत या, मग तुम्ही सांगा मला. या माझ्यासोबत. मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूला जे परिसर आहे ना, ते मी तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही आता. बघा किती मस्त झाडं झुडपे आहेत. चला तुम्हाला आतमध्ये थोडंसं दाखवतो. बघा, या साईडला पाण्याची सोय केलेली आहे आणि या साईडला मस्त सिटिंग एरिया दिलेला आहे. आणि त्याच्या अवतीभोवती मस्त झाडं झुडपे आहेत. बघा तुम्ही पाहू शकता. आणि अगदी त्याच्या बाजूला मस्त विहीर दिलेली आहे. बघा, सध्या त्या विहीरमध्ये काय मच्छी बिच्छी नाही आहेत, नाही तर ते तुम्हाला मी जास्त दाखवले असते. बाकी तुम्हाला चला पुढे दाखवतो. आणि मला सांगा, हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला की नाही आवडला. चला बघा, या साईडचं पण कसं वातावरण आहे. बघा मस्त, इथे येऊन बसू पण शकता तुम्ही. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू, इकडं तुम्हाला यायचं असेल ना, तर इथलचा जो टायमिंग आहे ना, तो टायमिंग आहे सकाळी 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत या मंदिराचा टायमिंग आहे. आणि तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला यायचं असेल ना, तर संध्याकाळचा टाईम आहे आपलं दुपारी 5 ते आणि रात्री 8 वाजेपर्यंत. बघा, तुम्हाला नक्की हा मंदिर आवडेल. आणि या मंदिराचं देवीचं नाव आहे, सांगू? चला सांगून टाकतो. या मंदिराच्या देवीचं नाव आहे चामुंडा माता मंदिर. तुम्ही या देवीशी जे तुम्ही मागाल ते तुम्हाला नक्की भेटेल, अशी इकडच्या रहिवाशांचं मान्य आहे. म्हणून मी या व्हिडिओ बनवायला खास आलो होतो. जायचं होतं मला मनोरीला, मग त्याच्या पहिलाच मला हे मंदिर भेटलं. तिथं 2-3 जणांशी वार्ता केली मी, तर त्यांनी मला असं सांगितलं. ते मी तुम्हाला शेअर करतो. आणि त्याच्या जस्ट बाजूला हे बघा, इथं गौशाळा आहे, इथं गाय आहे. तुम्ही इथं येऊन या साईडून तुम्ही ते चारा घेऊन त्यांना खाऊ घालू शकता. तुमचं मन असेल या नसेल, देवाचं पुण्य केलं तर आपलं पुण्य होणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि थोडं आश्रम टाईप पण आहे. बघा, बघू शकता तुम्ही. बघा, या साईडला पूर्ण स्टे करण्यासाठी आश्रम आहे. इथं मोठे मोठे कीर्तन सगळं होतं. बाकी जास्त काय आहे नाही, छोटासा ब्लॉक आहे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि मस्त असं चिक्कूचे झाड आहेत. बघा, आता चिक्कू तुटले आहेत, ते संपले ते आता नाही आहे. बाकी पेरू झाडं, मस्त आंब्याचे झाडं. फटाफट देवीचं दर्शन घ्या आणि काय मागायचं असेल ते मागून घ्या. देवी तुम्हाला नक्की पूर्ण करेल तुमची विश. आणि त्याच्यात बाजूला मग आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बघा, आणि त्याच्या बाजूला जस्ट हनुमानजी विराजमान आहेत. आणि असा मस्त असं मंदिर आहे. आणि आपल्या घंटी वाजवा, आल्यावर नक्की वाजवा, तर देव प्रसन्न होईल. चला तुम्हाला मी त्याच्या बाहेरचं दाखवतो, बघून घ्या. नक्की तुम्हाला आवडेल. आणि लवकरात लवकर इकडे येऊन व्हिजिट करा. आता जास्त कोणाला मंदिर माहीत नाही आहे, तर त्याच्या अगोदर तुम्ही येऊन व्हिजिट करा, दर्शन घेऊन टाका. आणि तुमचं जे मनातलं इच्छा आहे ते पूर्ण होऊन जाईल, माझी गॅरंटी आहे. नाही झालं तर काय सांगू नाही शकत. तुमचं पुण्य तुमच्यासोबत, तुम्ही काय कर्म केलं त्याच्यावर आहे. बाकी देवीच्या नावानं सांग भलं. चला आता निघतो मी इथून. बघू, पुढचा लोकेशन चांगला भेटला, पुढचं मंदिर मस्त चांगलं भेटलं तर मी तिकडचा पण व्हिडिओ काढेल आणि तुमच्यासाठी मी घेऊन येईल. नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. फक्त बघून जाऊ नका,
कमेंट लाईक करणार तर मला पण काय अनुभव येणार. काय चुकामुका झाली असेल तर माफ करा. आम्हाला जास्त बोलता येत नाही तरी मी ट्राय करतो तुमच्यासाठी. का तुम्हाला या हायवेने आलात तर तुम्हाला पण इकडे येऊन कधी थांबायचं असेल तर थांबू शकता. बाकी बोलायचं तर माझं एवढंच आहे. बघू शकता बाहेरचं पण तुम्हाला दाखवतो बघा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद जय भारत.